नमस्कार. मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असा विनोद आहे. 3 मित्र असतात आणि हॉस्टेलवर राहत असतात. आता हॉस्टेलवर म्हणजे वसतिगृहामध्ये जे राहिलेले आहेत त्यांना ही गोष्ट जास्ती लक्षात येईल. म्हणजे जेव्हा आपण हॉस्टेलवर राहतो तेव्हा सगळ्यात आनंदाची गोष्ट काय असते की कोणीतरी एक ज्यावेळी घरी जाऊन येतो तेव्हा घरातले त्याला खाऊचा डबा देतात आणि तो खाऊचा डबा फस्त करून टाकायचा. याच्यासारखा आनंद नाही. असाच एक मित्र घरी गेलेला असतो आणि घरातले त्याला बेसनच्या लाडूचा डबा देतात. आता त्याच्यात एकूण 5च लाडू असतात आणि हे तिघे जण, मग हे 5 लाडू खायचे कसे तिघांमध्ये वाटून, म्हणून ते तिघं विचार करत असतात. मग त्यातल्या एकाला आयडिया सुचते. तो काय म्हणतो, आज आपण ह्या लाडवांना हातसुद्धा लावायचा नाही. आपण काय करूया, आज झोपी जाऊया आणि उद्या सकाळी उठल्यावर प्रत्येकानं आपल्याला पडलेलं स्वप्न सांगायचं आणि ज्याचं स्वप्न चांगलं त्यांना ते 5ही लाडू खायचे असं ठरतं. झालं, तिघेही झोपी जातात. सकाळी उठल्याबरोबर तिघे एकत्र येतात आणि मग सांगतात, सांगा रे काय काय स्वप्न पडलं. मग एक जण म्हणतो, आधी मी माझं स्वप्न सांगतो. अरे काय सांगू, माझ्या स्वप्नात साक्षात भगवान श्रीराम आले होते आणि मला घेऊन ते अयोध्येला गेले आणि तिथं त्यांनी काय माझा आदरातिथ्य काय पाहुणचार केला तर सांगू, असं यथेच्छ मला मस्त जेवण जेवायला घातलं, फार भारी. दुसरा म्हणतो, हे काहीच नाही. अरे माझ्या स्वप्नात साक्षात भगवान श्रीकृष्ण आले होते, ते मला घेऊन द्वारकेला गेले आणि मग त्यांच्या सगळ्या मित्रांच्या बरोबर आम्ही खूप खेळलो आणि मग दही खाल्लं, लोणी खाल्लं, धमाल केली आम्ही. मग तिसऱ्याला विचारतात, तुझं काय. तिसरा म्हणला, माझं कुठलं काय. अरे माझ्या स्वप्नात मारुती आला होता आणि मला म्हटला उठ आणि लाडू खाऊन घे. मी म्हटलं, असं नाही लाडू खायचे, आमचं ठरलंय की ज्याचं स्वप्न मला काही सांगायचं नाही, उठ आणि गप लाडू खाऊन घे, नाही तर दिन एक थोबाडात. म्हणला, आता मारुतीने दिलेली थोबाडात कोण खाणार, त्याच्यापेक्षा लाडू खाल्लेले बरे, म्हणून मी उठलो आणि 5ही लाडू खाऊन टाकले. बाकी दोघं म्हटले, अरे आम्हाला निदान उठवायचं तरी. तो म्हणला, मी आलो होतो उठवायला, पण तू गेला होतास अयोध्येला, तू गेला होतास द्वारकेला, मग उठवणार कोणाला मी.